नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मी डॉक्टर ईश्वर वाघ. या ठिकाणी आपल्याला बोरवेलचा पॉईंट काढायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं हे की आपण कशा पद्धतीनं पाणी चेक करतो याचं थोडीशी माहिती सर्व जे काही शेतकरी असतील त्या फार्मर वर्गांना माहीत व्हावी. बरेच शेतकरी याच्या अगोदर विहीर किंवा बोर पॉईंट घ्यायची की नारळावर वगैरे जे काय पानाडी असतील ते त्यांच्या पद्धतीनं ते करायचे. त्यामधले काही सक्सेस पण व्हायचे, काही फेल पण होतात, असं काही नाही. तर आपण जे या ठिकाणी आत्ता हा जो पॉईंट काढणार आहोत तर तो काढणार आहोत वॉटर डिटेक्टर. हे जर्मन टेक्नॉलॉजीचं फुल फाइंडर प्लस लॉंग रेंज वॉटर डिटेक्टर आहे. ॲक्च्युली हे जे वॉटर डिटेक्टर आहे याला दोन अँटेने आपण वायफायचे बघत असाल आणि हा ॲरो आहे. तर हे यामध्ये सेटिंग आहे. हे जर्मन टेक्नॉलॉजीचं ही जी टेक्नॉलॉजी आहे ही जर्मनची आहे. आणि सगळ्यात पहिलं आपण कशा पद्धतीनं पाणी चेक करतो हे आपण तर बघणार आहोतच, प्रॅक्टिकल पण बघणार आहोत. तर या मशीनच्या साह्यानं आपण या मशीनला ऑन केल्यानंतर हे मशीन आपल्याला ज्या दिशेला घेऊन जाईल त्या दिशेला आपल्याला जायचं असतं. गेल्यानंतर हे मशीन 90 डिग्रीमध्ये आपल्याला यल टर्न देतं किंवा ते राऊंड काही ठिकाणी रोटेट पण होतं. तर हे रोटेट झाल्यानंतर आपण ज्या इतर मेथड वापरतो त्यामध्ये जसं स्कॅनर म्हणजे आपल्याकडं झेडिओ कंपनीचं 300 मीटरचं ग्राउंड स्कॅनर आहे. त्या स्कॅनरच्या माध्यमातून आपल्याला कोणकोणत्या ठिकाणी पाण्याचे फ्रॅक्चर्स आहेत ते आपल्या लक्षात येतात. त्यानंतरच्या ज्या इतर पारंपरिक पद्धतीमध्ये लोक जसं पितळी रॉड असेल, लोखंडी रॉड असेल, नारळ असेल, म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी भावना असते. परंतु ग्रामीण भागामध्ये जनरली आत्ता पाण्याची पातळी खोल गेल्यामुळं बऱ्याच ठिकाणी जे पारंपरिक पद्धतीनं पाणी बघितलं जातं त्यामध्ये बोर फेल जाण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून आपण सगळ्या पद्धती वापरून या ठिकाणी निश्चितपणानं एक चांगला पॉईंट काढून देण्याचा हा आपला प्रयत्न निश्चितपणानं असणार आहे. बरेच शेतकरी अंदाजपंचे विहीर बोरवेल घेतात आणि त्यामध्ये त्यांना बरंच अपयश येतं. परंतु या सगळ्या पद्धती जर आपण वापरल्या तर जवळजवळ 95% गेल्या 5 वर्षापासून कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र हे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी योग्य तो पॉईंट काढून देण्याचं काम करतं. तर निश्चितपणानं आत्तापर्यंतचा जवळजवळ आपले जे 2500 विहीर बोरवेल म्हणजे दोन्ही मिक्स असे आत्तापर्यंत आपले झालेले आहेत. आणि आपण आत्ता प्रॅक्टिकली पॉईंट कसा काढतात हे आपण बघणार आहोत. हा जो प्लॉट आहे तर आपण बघू शकता हे 4 कोपरे आहेत. तर हा एक कोपरा आहे, तो एक आणि हा एक, असं हे पूर्ण पडीक क्षेत्र आहे. ॲक्च्युली आत्ताचा जो एप्रिल महिना चालला आहे, आजची 15 एप्रिल आहे आणि 15 एप्रिलला आपण हा पॉईंट करतो आहे. तर आपण मशीन स्टार्ट केल्यानंतर आपण आत्ता हे मशीन कोणत्या दिशेला आपल्याला घेऊन जाते तर आपण दोन्ही बाजूचा सेंटर आपण या ठिकाणी आत्ता पकडलेला आहे आणि या सेंटरनं आपण जाणार आहोत. आता ज्या ठिकाणी हे मशीन आपल्याला ज्या दिशेला आपल्याला सिग्नल देईल त्या दिशेला आपल्याला जायचं आहे. तर आपण स्टार्ट करत आहोत. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी हा पॉईंट आपल्याला डिटेक्ट झालेला आहे. तर हा जो पॉईंट आहे तर आपण हा डिटेक्ट केला, परंतु याच्यासाठी कुठल्या लाईनी आपल्याला आल्यात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर आपला ही एक लाईन डिटेक्ट झालेली आहे. तर आपण बघू शकता ही एक लाईन आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला ही एक दुसरी लाईन याच बोरवेलसाठी आपलं या ठिकाणी डिटेक्ट झालेली आहे. त्यानंतर ही एक तिसरी लाईन आपण या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर ही एक चौथी लाईन या ठिकाणी डिटेक्ट झालेली आहे. ही एक 5वी आणि ही 6 लाईन सर्वसाधारण आपल्याला या ठिकाणी डिटेक्ट झालेल्या आपल्याला दिसत आहेत. यल रॉड ॲक्च्युली हे 3 फुटाचे असले पाहिजे आणि यल रॉड म्हणजे याला आपण जर आपण गुगल सर्च केलं तर याला डाउजिंग सिस्टम असं म्हणतात. ॲक्च्युली ही मॅग्नेटिक पॉवर असते. जेव्हा केव्हा आपण या लाईनवर जातो तेव्हा ॲटोमॅटिकली हा जो रॉड आहे
मेटल रॉड आहे हा. तर हा टर्न देतो, आपण बघू शकता. हे फक्त कन्फर्म करण्यासाठी आपण ही थेरपी वापरतो कारण आता पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे शेवटी टेक्नॉलॉजी ही खूप महत्त्वाची असते. म्हणून आपण आत्ता याला हा जो पॉईंट आहे, या पॉईंटच्या आपण लाईन जरी काढल्या असल्या, परंतु त्या किती फुटावर आहे, त्याचे फ्रॅक्चर्स कसे आहेत, अंदाजे दगडाचा प्रकार कसा असेल, तर आपण या ठिकाणी स्कॅन करून आपण याचा पूर्ण डाटा जो आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर आपण बघू शकता हे ZDO डिटेक्ट ग्राउंड स्कॅन 300 मीटरचं आहे. याच्यामध्ये ऑन ऑफ LED, याच्यामध्ये रिसेट सिस्टम आहे, फास्ट ट्रॅक असेल, ग्राउंड स्कॅन असेल. तर आपण याला आता ग्राउंड स्कॅन म्हणजे हा जो पॉईंट आहे, ॲक्च्युली याच्यामध्ये 13 मीटरपर्यंतसुद्धा आपण टाकून प्रत्येकाचं रीडिंग आपण या ठिकाणी घेऊ शकतो. तर कशा पद्धतीने रीडिंग येतं हे मी तुम्हाला कदाचित या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. तर आपण बघू शकता यामध्ये किती झरे आहेत, किती फुटावर आहेत. तर या सगळ्या पद्धती या ठिकाणी निश्चितपणानं या स्कॅनरवर रीडिंग आपल्याला बघायला मिळते. आता हा जो पॉईंट आहे आपण बघत असाल, तर या पॉईंटला सर्वसाधारण 120 फुटाला पहिलं पाणी लागेल, 240ला दुसरं, आणि सर्वसाधारण 320ला तिसरं पाणी सर्वसाधारण या ठिकाणी निश्चितपणानं या बोअरवेलला मिळेल, यात कुठलीही शंका नाही. परंतु आता पाणी किती मिळेल हा सगळ्यात मोठा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. तर आपण ह्या 6 लाईन डिटेक्ट जरी झाल्या असल्या, परंतु हे चालू प्रवाह आहेत. यामध्ये वरचे म्हणजे स्कॅनरमध्ये पण आपला 3 फ्रॅक्चर दाखवलेत आणि एकूण लाईन 6 दाखवल्यात. म्हणजे ही जाणारा प्रवाह आहे. जेव्हा केव्हा हा ड्रिल होईल सर्वसाधारण 3 लाईन. आता उन्हाळा असल्यामुळं आपण हा 1.5+ सर्वसाधारण 2 इंचीपर्यंतचा हा पॉईंट आत्ता जाईल. आणि निश्चितपणानं पावसाळी आणि हिवाळीसाठी हा 2.5 ते 3 इंची पर्यंतचा हा बोरवेल निश्चितपणानं राहील. यात मात्र कुठली शंका नाही. काही लोक अशी जी ही तांब्याची रॉड आहे, ती तांब्याची रॉड अशा पद्धतीनं वापरतात आणि जेव्हा केव्हा आपण त्या पॉईंटवर येतो, तर त्या पॉईंटला आल्यानंतर दोन्ही बाजूला हा म्हणजे यामध्ये बेरिंग ॲक्च्युली जेव्हा आपण स्थिर पकडतो, बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की हे कदाचित असं केल्यानंतर फिरत असेल, असं केल्यानंतर, परंतु हे तसं काही नसतं. ॲक्च्युली जेव्हा केव्हा आपण पॉईंटवर जातो ते ॲटोमॅटिक हे डिवाईड होतं. बरेच पानाडी जे आहेत तर ते लोखंडी रॉड जे आहेत, या रॉडच्या साह्यानं पण अशा पद्धतीनं लाईन पण काढतात. आणि बरेच शेतकरी असं घरच्या घरी पण पाणी बघण्याचा यूट्यूबवर वगैरे काय व्हिडिओ बघून असं पण करतात. तर या पद्धतीनं जेव्हा केव्हा या पॉईंटवर गेलं तर हे ऑटोमॅटिक काही कुठलंही असं काही याला कुठलं रास वगैरे असला काय प्रकार नाही आहे. कुठल्याही शेतकऱ्यानं सर्वसाधारण 3 फुटाचा रॉड जर घेतला, त्याला अर्धा फुटाचा यल आपण या पद्धतीनं जर केला आणि आपण एक्झिट पॉईंटवर जेव्हा आपण जातो तेव्हा ते ॲटोमॅटिक त्या संबंधित जी काय व्यक्ती करत असेल त्याला हे जाणवतं. खतरनाक पॉईंट